नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल अंडा मसाला, तेही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला अंडे बॉईल करून घ्यायचे आहेत. त्यासाठी कुकरमध्ये मी 5 अंडे टाकलेले आहेत. आता अंड्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्यासाठी अंडे बुडेल इतपतच पाणी टाकायचं आहे. अशा पद्धतीने आता मी त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेणार आहे. तर मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि त्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या होईपर्यंत आता मसाला तयार करायचा आहे. तर त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. तव्यामध्ये मी मसाला भाजून घेणार आहे. तर इथे 2 कांदे उभे कट करून टाकलेले आहेत. कांदा चांगला सोनेरी रंगावरती मस्त असा भाजायचा आहे. तर कांदा मस्त भाजून झालेला आहे. कांद्यामध्येच आता 1 टोमॅटो उभं कट करून टाकायचं आहे. त्यानंतर 5 काजू मी टाकलेले आहेत. काजू टोमॅटो मस्त असं भाजून घ्यायचं आहे. काजू पण आपल्याला खरपूस असे भाजायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. लसूण पण आपल्याला तेलामध्येच भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 आल्याचे तुकडे टाकलेले आहेत आणि थोडंसं सुकं खोबरं खिसणीने खिसून टाकलेलं आहे. सुकं खोबरं पण आपल्याला मस्त असं तेलामध्येच भाजायचं आहे. सर्व साहित्य खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असं भाजून झालेलं आहे. आता हे आपण एका ताटामध्ये काढायचं आहे आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याची बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे. तर थोडंसं कोथिंबीर मी त्यामध्ये टाकलेली आहे आणि बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची पेस्ट आपल्याला तयार करायची आहे. त्यानंतर आता आपले अंडेसुद्धा बॉईल झालेले आहेत. हे अंड्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे. तर आता मसाल्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आता आपल्याला 2 पळ्या तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर तयार करून घेतलेले ग्रेव्ही टाकायची आहे. तर अशा पद्धतीने आता तयार करून घेतलेली ग्रेव्ही तेलामध्ये मस्त अशी परतून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे. एकदम छान असं सर्वत्र मिक्स करून घ्यायचं आहे. सतत हलवून आपल्याला त्याला खाली अजिबात चिटकलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे मसाले टाकायचे आहेत. तर इथे 1 चमचा सुहाना मसाला टाकलेला आहे, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि पाव चमच हळद टाकायची आहे. हे सर्व मसाले टाकून झाल्याच्यानंतर सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये मसाले ॲड करून घेऊ शकता. आता अशा पद्धतीने मसाल्याला पण तेल सुटेल इतपत आपल्याला हे मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मसाल्याला सुद्धा तेल सुटलेलं आहे. मस्त असा मसाला तेलामध्ये शिजून झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला अंडे टाकायचे आहेत. तर इथे मी सर्व अंडे एकत्र अशा पद्धतीने टाकून घेतलेले आहेत. आता अंडे टाकून घेतल्यानंतर सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे मसाल्यामध्ये फ्राय करायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं एकदम हॉटेल स्टाईल आपला अंडा मसाला तयार झालेला आहे. त्यानंतर आता मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि मस्त असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कसुरी मेथी पण आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. आता सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर तर अशा पद्धतीने आता कसुरी मेथी मी त्यावरती टाकून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान हा अंडा मसाला तयार होतो. खायला तर भन्नाट चवीचा असा अंडा मसाला लागतो. तर तुम्ही पण एक वेळेस नक्की अशा पद्धतीचा अंडा मसाला ट्राय करून पहा. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये हा अंडा मसाला तयार होतो. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा हॉटेल स्टाईल अंडा मसाला आपला झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर बारीक अशी कट करून टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने मस्त असा अंडा मसाला तयार आहे. तर हा अंडा मसाला तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.